आई येडामाईची कथा. प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाई वनवासात असताना रावण सीतामाईचे अपहरण करतो, पळवून नेतो. तेव्हा प्रभू रामचंद्र व लक्ष्मण दोघेही सीतामाईच्या शोधात अरण्यात फिरत होते, सीतेचा शोध घेत होते. हे सर्व कैलासावर प्रभू महादेव व माता सती हे सर्व पाहत होते. तेव्हा सती महादेवांना म्हणाल्या, तुम्ही तर देवाचे देव आहात, त्रिकाल ज्ञानी आहात. तुम्ही विष्णुदेवाची भक्ती करता, विष्णूचा अवतार भूतलावरती श्रीरामांना महान मानता. मग त्या प्रभू श्रीरामांना सीता कुठे आहे हे का कळत नाही? तेव्हा महादेव सतींना म्हणाले, तो तिकडे लक्ष देऊ नकोस, तुला ते समजणार नाही. तेव्हा सती गप्प झाल्या व मनात विचार करू लागल्या, हे कसे काय? तेव्हा सती मातेने प्रभू श्रीरामचंद्रांची परीक्षा घेण्याचे ठरवले व महादेवांना काही न कळवता माता सती ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र व लक्ष्मण होते त्या ठिकाणी येऊन सीतामाईचे रूप धारण करून हात जोडून उभ्या राहिल्या. त्यावेळेस लक्ष्मण म्हणतो, ही आपली सीतामाई आहे. तेव्हा प्रभू श्रीराम माता सतीला ओळखतात व माता सतीला हात जोडून नमस्कार करतात व लक्ष्मणाला म्हणतात, ही सीता नाही, ही तर जगन्माता आहे. ही श्रीराम म्हणतात, हे माई तुका आलीच माई. त्यामुळे माता सतीची अनेक नावाने वेगवेगळ्या ठिकाणी स्थापित झाली. ये माईवरून यमाई, तुकाईवरून तुकाई अशी नावे पडली. त्याप्रमाणे आपले काय चालले आहे ते पाहण्यासाठी जगन्माता येडीमाई रूप बदलून येथे आली आहे. परंतु प्रभू श्रीराम येडीमाई म्हणाल्यामुळे माता सतीला खूप राग आला. ती रागाला भडक झाली. तिने विकराळ रूप धारण केले. त्यामुळे सर्व पृथ्वी स्थलावर हाहाकार माजला. हे सर्व वार्ता कैलासावर प्रभू महादेवांपर्यंत पोचली. तेव्हा तात्काळ महादेव माता सतीजवळ आले व माता सतीला शांत केले व तेथे माता सतीला लोककल्याणासाठी येडामाई म्हणून स्थापना केली. त्यावर देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला व तिथून देव आपल्या स्वस्थानी निघून गेले. तर येरमाळा येथील डोंगरावर माता येडामाईची स्थापना झाली. ती तेथेच येडामाईचे सुंदर असे मंदिर आहे. तेथे वर्षातून 2 वेळा यात्रा होते. महाराष्ट्रातून अनेक भक्त येतात. मोठ्या उत्सवात देवीची यात्रा होते. तसेच वर्षभर भाविक देवीला येतात. तेथे कौल लावण्याची प्रथा आहे. नवसी ही भाविक बोलतात आणि येडामाई ही भक्तांच्या हाकेला धावून येते असे जागृत स्थान आहे. ही तुळजापूरची आई भवानीची बहीण मानतात. अशी आहे येडामाई आई साहेब.